हॅलो, हाय, नमस्कार. तर मी संतोषी फॅशन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे, माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं. तर मी गेले होते रात्री मार्केटला. थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे. ती मी अस्तर वगैरे सगळं आपलं जे सामान लागते ती मी कुठून आणते ते सगळं तुमच्यासोबत थोडंफार शेअर करावं म्हणलं. तर चला, मी थोडंफार तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की कुठं आहे, कुठून आणते, कसं आहे ते. तर कोणी जवळ असले तर तुम्ही पण नक्कीच घेऊन येचाल, म्हणून त्याच्यासाठी मी थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे मार्केटमधला. की जो शॉप ज्या शॉपमधून आणते ते शॉपचं नाव वगैरे मी देणार आहे. कोणी जवळून असले तर तुम्ही पण नक्कीच तुम्ही तिथून घ्या. मी तर तिथूनच घेत असते. आता खूप सारे शिवायचे, आता आपले संक्रांतीचे शिवायचे पडलेले आहेत. तर संक्रांतीला आपल्याला सगळं सामान जागेवर लागते, कारण इथं आजूबाजूला जवळ कुठं भेटतच नाही. तर मी डायरेक्ट आपलं होलसेलमधूनच सगळं एकदाच घेऊन येत असते, की थोडं थोडं घेऊन येत नाही. आणि थोडं थोडं जरी घेऊन आलं तर आपल्याला ते परवडत नाही, कारण थोडं थोडं आणलं, एक एक करून आणलं तर ते जास्त महागात पडते. त्याच्यामुळं मी एकदाच होलसेलमधून एकदाच घेऊन येत असते. एकदाच ते घेण्यासाठी तर आपल्याकडं तेवढं हे नसते ना. त्याच्यामुळं मी थोडं थोडं घेऊन येते. आपल्याकडे जसं जेवढं आपल्याकडं बजेट असेल तसं तसं घेऊन येत असते. तर आता भरपूर सर्व ब्लाऊज शिवून ठेवलेत मी. कारण डेलीवेअर साड्यामधले ब्लाऊज भरपूर शिवून ठेवल्यात. आता ते कधी घेऊन जातील ते काही सांगू शकत नाही. आता तर संक्रांत आली पुढं. संक्रांत आली तर आता संक्रांतीच्या नवीन साड्या आता त्यांनी घेऊन येतील. आल्यात तशा तर संक्रांतीच्या साड्या तर त्यांनी घेऊन येतीलच. पण आता ते घेऊन पहिलं शिवलेलं घेऊन जातात का नाही काय माहिती, ते माहीत नाही. आणि आता जे घेऊन येतील ते ते राहू द्या आणि हेच अर्जंट ते द्या. आता हे सणासाठी घालायला वेअर करण्यासाठी साडी लागते म्हणून त्यांचं असं असतंय. काकांचं ते तसे करतात. कोण कोण असतात हे पण पहिलं शिवलेले पण घेऊन जातात आणि आता दिलेले पण घेऊन जातात. मग असं शिवणाऱ्याचं असं डेली रुटीन असते. तर तुमचं पण असंच असेल सेम, जसं घरगुती वगैरे शॉपमध्ये शिवणारे वगैरे तर असंच असणार. तर चला, तर मग बघूया आपला शॉप काय काय कसं कसं आहे ते सगळं बघूया. चला मग. तर हे असं सगळं शिवायचं वगैरे मी कुठं बसते, काय बसते, मी थोडक्यात तुम्हाला दाखवते बॅक साईडचा कॅमेरा करून. तर हे बघा, एवढं सर्व इथं शिवायचं आहे. बघू शकता का, अशा पद्धती तिथं सगळं शिवायचं मी ठेवलेलं आहे. कारण साड्या वगैरे आपलं आता नवीन नवीन आलेल्या आहेत आणि शिवलेले पण इथं सगळे मी ठेवलेलं आहे. आणि इथं हे आपलं स्टँड पण लावलेलं आहे. असं इथं अशा मशीन पण आहे इथं. आणि जे रात्री घेऊन आले होते ते ह्याच्यामध्ये आहे थोडं थोडं सगळं सामान. सगळं म्हणजे काहीच नाही घेऊन आले, फक्त एक लेस गोल्डन कलरची आणि आपलं 1 डझन अस्तर. आणि इथं लाईट पण लावली, कारण इथं दिसलं पाहिजे आपल्याला म्हणून. आणि असं माझं शिवण्याचं सगळं मी इथंच बसून अशी शिवत असते. हे बघा, खालती पण आहेत पिशवीमध्ये आणि तर वरती पण सगळं ठेवलेलं आहे. अशा पद्धतीनं माझं इथं सगळं असं जवळच सगळं, म्हणजे इथं बसून माझं हात पोचला पाहिजे, की मला सगळं हातामध्ये आलं पाहिजे की पटापट शिवण्यासाठी. म्हणून असं इथं सगळं मी इथं वरती ठेवून दिलेलं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीनं माझं रुटीन चालू असते इथं आहे. आणि कसं वाटला माझा व्हिडिओ पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा. ज्यांनी कोणी ताई नवीन असतील चॅनलवरती त्यांनी पण सबस्क्राईब करा. जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्यापर्यंत नक्की पोचून जातील. आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टाची खूप गरज आहे मला, म्हणून सपोर्ट करा माझ्या गोडताईंनो, मैत्रिणींनो, ज्यांनी कोणी बी असतील त्यांनी. तर 1 महिना गावालाच होतो आम्ही, तर 1 महिना व्हिडिओ आले नाहीत. कारण म्हणजे माझ्या सासूबाई ऑफ झाल्या, त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकला नाही. 1 महिना गावालाच होती, खूप धावपळ चालली होती म्हणून व्हिडिओ टाकलं नाही. तर आता आले तर टाकते आता एक एक करून तुमच्यापर्यंत. तुम्हाला जसं
शक्य मला जसं मला म्हणजे मला जसं शक्य होईल तसं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन. आणि जे काय तुमची इच्छा असेल ते पण तुम्ही कमेंटच्या तुम्ही तो कमेंटमध्ये सांगू शकताय मला. चला तर मग बघूया. तर हे बघा, आम्ही इथं गाडीवरती चाललेलो आहे, बाईकवरती. असं खूप छान एकदम मस्त वातावरण आहे. खूप छान हे ब्रिज, आपलं मेट्रोचं ब्रिज आहे. किती भारी बनवलेलं आहे बघू शकता. कलर वगैरे एकदम मस्त दिलेला आहे, व्यवस्थित भारी. आणि एकदम हे आमच्या घराच्या जवळच आहे, काही जास्त लांब नाही आहे. खूप भारी वाटते. आणि रात्रीच्या टायमाला तर लाईटी वगैरे किती छान दिसते बघा. आपलं मस्त सुंदर एकदम वातावरण. म्हणलं चला शूट करूया आपण. त्या झाडे वगैरे खूप छान लावलेले. आणि मी रात्रीच्या टायमालाच काही मार्केटमध्ये घ्यायचं असलं तर मी रात्रीच्या टायमालाच येत असते. कारण दिवसभर कामाला गेलेले असतात, गाडी राहत नाही आहे घरी. मग संध्याकाळच्या टायमाला कोणी ना कोणी असते, गाडी असती. मग गाडीवर मी असं काही पण सामान आपलं शिवायचं, मिशनीचं सगळं सामान आणायचं असलं तर मार्केटमध्ये मी बाईकवरच जात असते. फायनली आम्ही इथं पोचलेलं आहे मार्केटमध्ये, बघू शकताय. एकदम ब्रिजच्या बाजूलाच आहे हे शॉप. इथं अस्तर वगैरे काय घ्यायचं आहे तर आपल्याला तुम्ही पण हो काही बघू शकताय. तुम्ही इथं एकदम ब्रिजच्या समोरच ब्रिज आणि ब्रिजच्या समोर रोडवरच हे शॉप आहे, बघू शकताय अशा पद्धतीत. आता मी दाखवते तुम्हाला की शॉपमध्ये काय काय आहे. तर हे बघा, हे बघा अस्तर, कॉटनचे अस्तर म्हणजे 1 मीटर आपले 80 सेंटीमीटर, लेस, नॉट, फॉल सगळं इथं भेटून जाईल तुम्हाला अवेलेबल एकदम होलसेल भावात. आणि क्वालिटी पण खूप छान आहे, बघू शकताय तुम्ही. ब्लाऊज पीस वगैरे जसे आपल्याला पाहिजे तसे ब्लाऊज पीस पण आहे तिथं. हो काही बघा, कॉटनचे फॉल आहेत, परत पॉलिस्टर, जसे तुम्हाला पाहिजे तसे क्वालिटीचे फॉल वगैरे सगळं व्यवस्थित भेटते आपल्याला इथं होलसेल भावामध्ये. तर जसे घेचाल तसे आपल्याला भेटून जातील. दुकानात जे पण घ्यायचं आहे ते सगळं भेटून जाईल इथं. भारी भारी लेस वगैरे मस्त. हे बघा इथं किती खूप छान लेस वगैरे. आणि आपल्याला सहकार्य पण खूप छान हे आपल्याला देतात. तर खालती पण इथं डेलीवेअरसाठी साधे सिंपल ब्लाऊज पीस आहेत, बघू शकताय अशा पद्धतीचं. चला तर मग बघूया. हे बघा, मी इथं घेऊन आलेले अस्तर मी दाखवते किती आणले ते. तर हे 1 डझन अस्तर आहेत, असं रबर लावून दिलेले आहे त्याने. आणि मी थोडा जे तुकडा असतो ना, ब्लाऊज जे आपले असतात ना शिवण्यासाठी, जे कलरचे अस्तर पाहिजेत ना आपल्याला, तर ते तुकडे मी असे काढून घेऊन जात नसते. कारण असे डायरेक्टली मी ब्लाऊज पीसच घेऊन जात असते. कारण त्यांनी आहे ना आपल्याला हे पिसा दिलं ना, त्यांनीच आपल्याला पटापट कलर चॉईस करून पटापट काढून देत असतात. आणि आपण एक काढतो ते तुकडे त्याला बघत बसले की एकदम टाईम जात असतो. आणि हे असं ब्लाऊज पीस घेऊन गेलं ना, त्याने ते पटापट काढून कलर आपल्याला देत असतो. आणि हे एक दोरी घेऊन आली मी, हे बघा अशा पद्धतीची. म्हणजे गोल्डन म्हणजे कुठल्या पण साडीवरती आपल्याला हे मॅच होऊन जाईल म्हणून मी त्याच्यासाठी ही दोरी घेऊन आली. ऑलरेडी आहेत भरपूर सगळं पहिलंचं. आणि येता मी डेलीवेअरसाठी पण ही हिरव्या मी बांगड्या म्हणजे गोट घालण्यासाठी घेऊन आलेले थोडेसे, तिथं दिसले म्हणून येता घेतले. ते अशा पद्धतीने मी थोडकं जे म्हणजे आता सध्या मला जे लागणार आहे तेच मी तेवढंच घेऊन आलेले. तुम्ही तर बघितलंच आहेत किती खूप सारं तिथं लेस वगैरे किती खूप छान छान आहेत मस्त. मी तेवढेच घेऊन आले, लागले तर नंतर घेईन अजून, म्हणून थोडेसे घेऊन आले. कारण सर्व एवढे ब्लाऊज शिवून ठेवले तर कोणी घेऊनच जात नाही. मग तेवढं बजेट पण नाही आहे आपल्याकडं घेऊन येण्यासाठी, म्हणून मी थोडकेच आता सध्यासाठी मी एवढे घेऊन आलेले. तर अशा पद्धतीत बघू शकते. म्हणजे असं पहिलं आहेत थोडेसे आपले अस्तर आहेत. म्हणजे सध्या आता आपल्याला जे कलर हवे आहेत ना, मी तेवढे कलर फक्त घेऊन आले ऑलरेडी. तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. मी इथंच व्हिडिओ एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.